या सखोल चर्चेत सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. हो, म्हणजे आजचा आपला विषय थोडा पारंपरिक वाटू शकतो, पण तो खूप खूप आधुनिक आहे. आपण समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक मधील 10व्या श्लोकावर लक्ष केंद्रित करणार आहोत. बरोबर. आणि आपला उद्देश फक्त त्याचा तो शब्दशः अर्थ समजून घेणं हा नक्कीच नाहीये. नाही, मुळीच नाही. त्यातील ज्या भक्ती आणि आत्मजागृतीच्या संकल्पना आहेत ना, त्यातून विवेक आणि मानसिक लवचिकता, ज्याला आपण आजच्या भाषेत रेझिलियन्स म्हणतो. हो, रिझिलियन्स, त्याचं आधुनिक आणि मानसशास्त्रीय महत्त्व आपल्याला आज उलगडून पाहायचं आहे. आणि या श्लोकाकडे पाहण्याचा हा जो दृष्टिकोन आहे, तो खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. हां. कारण वरवर पाहता हे सगळे विचार निव्वळ आध्यात्मिक वाटतात. पण जर आपण त्याचा मूळ गाभा तपासला, तर त्यात मानवी वर्तणुकीचे आणि तणावमुक्तीचे अत्यंत प्रगत असे विज्ञान दडलेलं दिसते. चला यावर सविस्तर प्रकाश टाकूया. पहिली ओळ बघितली आपण श्लोकाची, सदा सर्वदा प्रीती रामीन धरावी. तर तो एका देवतेच्या भक्तीचा संदेश वाटतो लगेच. अगदी तेच. पण जेव्हा आपण यावर थोडं सखोल चिंतन करतो, तेव्हा लक्षात येतं की इथे राम हे एका व्यक्तीपुरतं किंवा देवतेपुरतं मर्यादित नाहीये. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे राम हे एक सर्वोच्च आदर्श आणि सद्गुणांचे प्रतीक आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवनात योग्य आणि सकारात्मक मूल्यांवर प्रेम करणं. हो, आधुनिक भाषेत सांगायचं तर व्हॅल्यू बेस्ड लिव्हिंग. बरोबर. जेव्हा आपण आपल्या गाभा असलेल्या मूल्यांशी प्रामाणिक असतो, तेव्हा बाह्य परिस्थिती कितीही बदलली तरी मन स्थिर राहतं. आणि हीच स्थिरता जेव्हा आयुष्यात धक्के बसतात किंवा दुःखाचे प्रसंग येतात, तेव्हा सर्वात जास्त कामी येते. आणि यातूनच पुढे येणारा विचार खूपच प्रॅक्टिकल वाटतो मला. श्लोकात म्हटलंय, दुःखाची स्वयं सांडी जीवी करावी. हो, म्हणजे दुःख सोडून देण्याचं मानसशास्त्र. हो, कारण आपण जर एखादं जुनं दुःख किंवा अपयश सतत कवटाळून बसलो, तर आपली कॉग्नेटिव्ह बँडविड्थ किंवा विचार करण्याची जी क्षमता असते ती अक्षरशः संपून जाते. नक्कीच. हे आजच्या आधुनिक कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी किंवा सीबीटी सारखंच नाहीये का? एकदम तसंच आहे. सीबीटीमध्येही आपण हेच शिकतो की नकारात्मक विचारांच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं. दुःख मनात साठवून ठेवलं तर मन कमकुवत होतं. इथे श्लोकात दुःख नाकारायला सांगितलेलं नाहीये. बरोबर. ते आधी स्वीकारायचंय. हो, स्वीकारून मग जाणीवपूर्वक सोडून द्यायला सांगितलंय. असं केल्यानेच मन हलकं होतं आणि पुढे जाण्यासाठी एक नवी ताकद मिळते. खरं तर इथेच हा विषय खूप रंजक ठरतो. कारण माणसाचा मूळ स्वभाव तर त्रास आणि दुःख टाळण्याचा असतो. साहजिकच आहे. त्यामुळे जेव्हा पुढे श्लोकात देहे दुःख ते सुख मानित जावे असं म्हटलं जातं, तेव्हा कष्टांना सुख कसं काय मानायचं हा प्रश्न पडतोच. बरोबर. मला तर हे त्या आधुनिक टाईप 2 फन किंवा जिमला जाण्यासारखं वाटतं. कसं काय? म्हणजे व्यायाम करताना शरीराला प्रचंड त्रास होतो, पण तो त्रास आपण आनंदाने सहन करतो कारण त्यातून मिळणारी ताकद खूप मोठी असते. हे जिमचं उदाहरण अगदी अचूक आहे. हे स्टोएसिझम या पाश्चात्य तत्वज्ञानाशीही खूप मिळतं जुळतं आहे. हां, स्टोएसिझम. इथे शरीराला होणारे कष्ट म्हणजे जाणीवपूर्वक घेतलेले परिश्रम किंवा संयम आणि साधना. जेव्हा आपण कष्टांना एक शिकण्याची संधी म्हणून स्वीकारतो, तेव्हा तेच कष्ट आपलं व्यक्तिमत्व आतून मजबूत करतात. म्हणजे तो केवळ एक त्रास राहत नाही, ती प्रगतीची एक जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया बनते आणि शेवटी खऱ्या आनंदाकडे नेते. म्हणजे भावनिक ओझं कमी करणं आणि शारीरिक कष्टांना विकासाची संधी मानणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला एका वैचारिक स्पष्टतेकडे घेऊन जातात. अगदी बरोबर. आणि इथेच विवेके सदास्व स्वरूपीन भरावेन या शेवटच्या ओळीचा खरा अर्थ उलगडतो. याचा जर आपण व्यापक अर्थ लावला तर इथे स्वस्वरूप म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाची शुद्धता. आणि विवेक? मग विवेक योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखण्याची क्षमता. जेव्हा विवेक जागा असतो तेव्हा बाह्य परिस्थिती कितीही गोंधळाची असली तरी आपले निर्णय स्पष्ट होतात. मन कायमचं शांत आणि स्थिर राहतं. आणि खऱ्या अर्थाने जागरूक राहतं. हीच ती खरी मानसिक परिपक्वता ज्याचा शोध आपण सगळेच घेत असतो. या संपूर्ण चर्चेचा एक सुंदर सारांश मांडायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. कोणती? सकारात्मक मूल्यांवर विश्वास, दुःखाच्या जाणीवपूर्वक त्याग, कष्टांना शिकण्याची संधी मानणं आणि विवेकाने आत्मजागरण करणं हेच मानसिक परिपक्वतेचं आणि स्थैर्याचं अंतिम सूत्र आहे. अगदी उत्तमरित्या मांडलं. जाता जाता विचार करण्यासाठी एक प्रश्न. दुःख सोडून दिल्यानं जर मन खरोखरच हलकं आणि स्थिर होत असेल तर अशी कोणती एक जुनी निराशा किंवा अडचण आहे जी जाणीवपूर्वक मागे सोडून आज स्वतःच्या आत दडलेल्या नव्या ताकदीची ओळख करून घेता येईल?
यावर नक्कीच विचार व्हायला हवा.